स्वयंपाकघरामध्ये बऱ्याच गोष्टी केल्या जातात. भात असतं, वरण असतं, चपात्या असतात, भाज्या असतात. परंतु हे सगळे अन्नाचे प्रकार आपण कोणत्या भांड्यात करतो हे महत्त्वाचं असतं. ॲल्युमिनियमच्या भांड्यात किंवा जर्मलच्या भांड्यात जर आपण पदार्थ शिजवत असू, तर त्याच्यामध्ये आम्लपित्त निर्माण करणारे, पित्त निर्माण करणारे घटक जास्त निर्माण होतात. प्रत्येक भांड्याचा गुण असतो आणि ज्या भांड्यामध्ये आपण अन्न शिजवतो, त्या भांड्याचे गुण त्याला लागतात. त्यापैकी सगळ्यात निरुपायी आणि ज्याचे इफेक्टही नाहीत आणि साइड इफेक्टही नाहीत, असं भांडं म्हणजे स्टीलचं भांडं. याशिवाय आपण अन्न कसं शिजवतो यालाही महत्त्व आहे. हल्ली आपण काय करतो, कुकर घेतो, त्याच्यामध्ये फोडणी देतो, त्याच्यामध्ये भाजी देतो, कुकरचं झाकण लावतो, शिट्ट्या करतो आणि तुमचं जेवण तयार असतं. परंतु दाब आणि अग्नी यांचा संयोग होऊन जे अन्न शिजवलं जातं, त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो. यासाठी भात शिजवताना पण तुम्ही वेगळा शिजवा एकतर किंवा कुकरमध्ये शिजवला तर शिट्टी लावू नका. जेणेकरून वाफ जात राहील आणि तो भात व्यवस्थित शिजेल, खऱ्या अर्थाने व्यवस्थित शिजेल आणि त्यामुळे तुमच्या शरीरालाही त्याचा त्रास होणार नाही. भाज्या शिजवताना सुद्धा आपण जेव्हा भाजी शिजवतो, तेव्हा शिट्टी लावू नका. शिट्टी न लावताच भाज्या शिजवा, ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होणार नाही.